बटेंगे तो कटेंगे हा नारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आणि महाराष्ट्रातील भाजपचे पुरते 12 वाजलेले आहेत. पुरता गोंधळात उडालेला आहे पक्ष. ज्यावेळी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला तेव्हा पहिल्यांदा सतर्क झाले ते अजितदादा पवार. कारण योगी आदित्यनाथ यांची सभा बारामती पुण्यात लावण्याचा एक घाट घातला जात होता. शरद पवार साहेबांच्या समोर आव्हान उभं करण्याचा हा सगळा षडयंत्र होतं. पण अजित पवार म्हणाले बटेंगे तो कटेंगे असेल तर ते नको, माझ्याकडे सभा नको, कारण त्यांना माहीत आहे कटेंगे अजित पवार. आता त्यानंतर पंकजाताईंनी ही भूमिका घेतलेली आहे. त्या असं म्हणाल्या की बटेंगे कटेंगे हे या राज्यात चालणार नाही, इथे विकासावर बोला. अत्यंत समंजस अशी भूमिका होती जी त्यांनी मुलाखतीतनं दिली. आणि त्यांच्या पाठोपाठ आता अशोक चव्हाणही उतरलेले आहेत आणि तेही असं म्हणाले की हे इथे चालणार नाही, इथलं जे निवडणुकीचं वातावरण आहे भाजपचं ते बिघडेल यातनं. खरं तर ते काँग्रेसमधनं भाजपमधनं आलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसचा थोडासा विचार त्यांच्यामध्ये असावा, त्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे. आता या दोघांनी भूमिका घेतल्यावर भाजपमध्ये खूप गोंधळ उडालेला आहे आणि हा गोंधळ निस्तारण्यासाठी फडणवीस बुवा पुढे आलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं की आमचे सहकारी जे काय बोलत आहेत त्यांना कदाचित कळलं नाही की योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले होते आणि त्यांनी नीट समजावून सांगता आलं नाही. त्यामुळे बटेंगे कटेंगेमध्ये आता क्या हम बचेंगे असा मोठा सवाल भाजपसमोर आहे आणि यातनं सारवासारव करण्याची त्यांची एक धडपड सुरू आहे. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहीत आहे की ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथसारखे लोक जे अत्यंत विकृत आणि हिंसक आहेत त्यांचा विचार या भूमीत रुजणार नाही. त्यामुळे भाजपची अडचण जर कोणी केली असेल तर योगी आदित्यनाथ यांनी केलेले आहे आणि आता हा आदित्यनाथ नकोसा झालेला आहे भाजपला. जनता सुज्ञ आहे. 20 तारखेला हम एक है और एक रहेंगे हे महाराष्ट्रातली जनता सिद्ध करेल.